नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली कशी बनवायची ते बघणार आहेत। तर आज आपण चकलीची भाजणी आणि चकली एकदम तेलकट न होणारी चकली कशी बनवायची ते बघणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही टिप्स दिलेल्या आहेत। तर त्या टिप्सनुसार जर तुम्ही ही चकलीची भाजणी केली तर एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तर होतेच, पण तेलकटसुद्धा होणार नाही। बऱ्याच जणांची चकली ही नरम होते आणि काही जणांची तर चकली ही दाताने तुटत नाही अशी होते। तर या ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही चकली बनवली तर चकली ही कुरकुरीतच होणार। तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ हा राशनचा घेतलेला आहे। तर हा तांदूळ मी धुवून 2 दिवस अगोदर धुवून हा फॅन खाली आपण सुकवून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, पण जाड असलेला तांदूळ घ्यायचा आहे। इंद्रायणीचा तांदूळ अजिबात वापरायचा नाही। चांगला सुकवून घेतलेला आहे आपण तांदूळ इथे। नंतर इथे आपण चना डाळ घेतलेली आहे। ही सुद्धा डाळ आपण धुवून एक फॅन खाली तासभरासाठी सुकवून घेतलेली आहे। इथे पाववाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही सुद्धा आपण चांगली धुवून सुकवून घेतलेली आहे। आणि आपण पोहे घेतलेले आहेत। तर हे जे पोहे आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत। तर याला भिजवायची काही गरज नाही। शाबू घेतलेला आहे। शाबू टाकलं की चकलीला एकदम कुरकुरीतपणा येतो, म्हणून इथे आपण 1 वाटी शाबू घेतलेला आहे। अख्खे धणे घेतलेले आहेत, यामुळे चकलीला खूप छान टेस्ट येते। आणि सोबतच 2 चमचे जिरे आणि 2 चमचे ओवा सुद्धा घेतलेले आहे। यामुळे चकलीला खूप खमंग टेस्ट येते। तर आपण इथे भाजणी तयार करण्यासाठी जाड बुडाची कढई घेणार आहेत। तर त्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचं आहे। सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ भाजून घेणार आहेत। तर गॅस कमी करून आपल्याला तांदूळ चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जर तुम्ही भाजणी करत असाल तर आपण कधी-कधी काय करतो, ते तांदूळ डाळी वगैरे आहेत ते सुती कपड्याने पुसून घेतो। तर तसं न करता चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत। त्यामुळे चकली खूप खुसखुशीत होते। तर इथे आपला तांदूळ चांगला भाजलेला आहे। तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। नंतर आपण लगेचच इथे चना डाळ सुद्धा भाजून घेणार आहेत। अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत किंवा जी डाळ आहे ती भाजायला थोडा वेळ लागतो, म्हणून तिचा एक खमंग वास येईपर्यंत आपण डाळ चांगली भाजून घेणार आहेत। चना डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो। एक 2 ते 3 मिनिट आपल्याला चना डाळ भाजून घ्यायची आहे। नंतर आपण त्याच कढईमध्ये उडीद डाळ घेतलेली आहे। तर ही आपण पाववाटी घेतलेली आहे। हे सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे। तर बघा इथे आपली डाळ ब्राऊन रंगावर भाजून झालेली आहे। तर ही सुद्धा डाळ भाजली की आपण एका भाजणीच्या प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। त्याच कढईमध्ये आपण पोहे भाजून घेणार आहेत। पोहे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। पोह्यामुळे चकलीला खुसखुशीतपणा येतो, म्हणून आपण इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे सुद्धा आपल्याला चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत। बघा इथे आपले पोहे चांगले कुरकुरीत भाजून झालेले आहेत। तर पोहे भाजले की या भाजण्या जे आपण प्लेटामध्ये भाजणी टाकलेली आहे त्यावर टाकून घ्यायचे आहेत। नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला शाबू भाजून घ्यायचा आहे। तर सध्या शाबू हिवाळ्याचे दिवस आहेत, म्हणून थोडंसं पावसामुळे वातावरण थंड झालेलं आहे। शाबू थोडा ओलसर आहे, म्हणून चांगला आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शाबू। शाबूसुद्धा आपल्याला चांगला कुरकुरीत भाजून घेतला की आपण त्या भाजणीवर टाकून घेणार आहेत। त्याच कढईमध्ये आपण आता 2 चमचे जिरे आणि 2 चमचे ओवा घेतला होता, तो सुद्धा चांगला त्याचा खमंग वास येईपर्यंत भाजून घेणार आहेत। हे सुद्धा आपण भाजणीमध्येच टाकून दळून घेणार आहेत। तर हे भाजणीमध्ये टाकलं
की त्याचा खूप खमंग वास येतो आणि चकली खायला खूप छान लागते। तर जिरे आणि ओवा सुद्धा आपण खमंग भाजून घेतला आहे। नंतर इथे आपण अख्खे धणे घेतले आहेत, हे सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत। धण्यामुळे खूप छान टेस्ट येते। त्याचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत। इथे धणे सुद्धा भाजून झालेले आहेत, तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। तर अशा प्रकारे आपली सर्व भाजणी भाजून तयार झालेली आहे। तर ही आता आपण चांगली मिक्स करून घेणार आहेत। आता ही भाजणी गरम आहे, तर लगेचच दळण्याची काही गडबड करायची नाही। तर ही आपण 1 ते 2 तासासाठी चांगली थंड करून घेणार आहेत। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 तास आपल्याला थंड करून घ्यायची आहे। आणि जेव्हा तुम्ही गिरणीवर दळत असतात तेव्हा जर गहू, ज्वारी किंवा बाजरी दळलेली असेल तर त्यावर अजिबात भाजणी आपल्याला दळायची नाही। जर तांदूळ वगैरे दळलेले असेल तर त्यावर ही भाजणी दळू शकता। तर आपण इथे ही भाजणी गिरणीवरून दळून आणलेली आहे। तर बघू शकता तुम्ही इथे एकदम जास्त बारीकी नाही आणि जास्त जाडसरही नाही, तर मध्यम आकारामध्ये ही भाजणी आपल्याला दळून घ्यायची आहे। तर इथे मी एका मोठ्या वाटीने भाजणी घेणार आहे। तर इथे मी 4 वाटी भाजणी घेतलेली आहे। हे जे भाजणीचं पीठ आहे ते 4 वाटी पीठ घेतलेलं आहे मी इथे। यामध्ये आपण पाव वाटी चकली मसाला घातलेला आहे। 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत। ते तीळ सुद्धा या पिठामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे आपण जिन्नस टाकत आहे तोवर इकडे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथे आपण घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व सुके जिन्नस आपल्याला चांगले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहेत। कोणताही पदार्थ खुसखुशीत करायचा असेल तर आपण तेलाचं मोहन हे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकलं की पदार्थाला चांगला खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा येतो। तर तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। तर हे तेल आपण पिठावर टाकून घेणार आहेत आणि लगेच मध्ये हात घालायचा नाही, कारण तेल गरम असल्यामुळे ते हाताला भाजलं जातं। म्हणून आपण हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहेत। हे जे आपण तेल टाकलं आहे ते चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की आपण ते हाताने तेल चांगल्या पिठाला मिक्स करून घेणार आहेत। तर यामुळे काय होतं, जे आपली चकली आपण बनवणार आहेत तर चकलीला चांगला कुरकुरीतपणा येतो आणि एकसारख्या प्रमाणात आपली चकली दिसते। तर त्यामध्ये आपण इथे पाणी टाकणार आहेत, पण पाणीही आपण इथे कोमट करून घेतलेलं आहे। तुमच्या हाताला सहन होईल इतपत पाणी गरम करून घ्यायचं आहे, जास्त उकळून घ्यायचं नाही। आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा एक सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आपण पिठाची उकड काढून घेतलेली नाही, तर आपण थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा एक सैलसर गोळा मळून घेणार आहेत। एकदाच पाणी जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला पीठ मळायचं आहे। हे बरेच जण पीठ मळताना एकदा जास्त पाणी टाकतात आणि पीठ काही जणांचं तर पातळ होतं, तर काही जणांचं पीठ खूप घट्ट होतं। चकली करताना पीठ आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही। जर आपण चकली करायला लागलो तर ती चकली जास्त घट्ट पिठामुळे पडणार नाही आणि हाताला खूप त्रास होतो। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण इथे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। दोन्ही हाताने आपल्याला पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपण पीठ चांगलं मऊ करून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारे मी इथं चांगलं चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे।
जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर इथे मी जे चकली करण्यासाठी सोऱ्या वापरलेला आहे, तर आम्ही याला शेवगा म्हणतो। तर शेवग्यामध्ये आपण एक पिठाचा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पिठाला जास्त भेगा पडणार नाही इतपत चांगला गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला। तर बघा अशा प्रकारे पिठाचा गोळा करून आपण या सोऱ्यामध्ये टाकून घेणार आहेत। आणि परत अजून पीठ कमी पडलं तर अजून थोडंसं पीठ त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि याचं झाकण लावून घेणार आहेत आपण। झाकण लावून आपण एका पेपरवरती किंवा एका प्लेटमध्ये सुद्धा चकल्या पाडून घेणार आहेत। जर तुम्हाला अशा राऊंड आकारामध्ये चकली पाडता येत नसेल तर त्याची एक लांब वडी पाडून घ्यायची आणि परत हाताने त्याला चांगलं गोल करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चकली लहान मोठी आकारामध्ये पाडून घेऊ शकता। तर इथे आपण एक चकली बनवून तयार केलेली आहे। तर दुसरी सुद्धा आपण चकली इथे एकदम गोल आकारामध्ये बनवून घेणार आहेत। हे असं पीठ मळलं की चकली पाडायला जास्त त्रास होणार नाही। एकदाच एक 5 ते 7 चकल्या आपण बनवून घेणार आहेत। एक चकली आपल्याला तळून घ्यायची नाही। एक 5 ते 7 चकल्या आपण बनवून घेऊन मगच तळायला घेणार आहेत। तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। तेल आपल्याला जास्त कडकडीत तापवायचं नाही किंवा कमी सुद्धा तापवायचं नाही। एक मध्यम आचेवर तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर तेल तापलं की त्यामध्ये एक करून आपल्याला चकली सोडून घ्यायची आहे। जास्त तेल कोमट असलं की त्यामध्ये चकली आपली विरघळली जाते आणि जास्त कडकडीत तापलं की त्यावरचं चकलीवरचं जे आवरण आहे ते करपलं जातं आणि मध्ये तशीच कच्ची राहते। म्हणून इथे आपल्याला तेल मध्यम आचेवर तापवून घ्यायचं आहे आणि तुमच्या कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या चकली तुम्ही टाकून घ्या। जास्त सुद्धा चकली टाकायची नाही। जास्त गर्दी झाली की चकली तळणार नाही। तर चकली एका साइडने चांगली तळली की दुसऱ्या बाजूने आपण ती पलटवून घेणार आहेत। सर्व चकल्या आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायच्या आहेत। गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत। तर बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि चकली दिसायला खूप छान दिसत आहे। रंग तर सुंदर आलेलाच आहे आणि दिसायला सुद्धा एकदम काटेरी दिसत आहे चकली। त्यामध्ये तीळ सुद्धा खूप छान दिसत आहे। तर एक बॅच आपली तळून झालेली आहे। तर अशाच प्रकारे दुसऱ्या सुद्धा मी चकल्या बनवून ठेवलेल्या आहेत। तर गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे दुसरी सुद्धा बॅच आपल्याला तळून घ्यायची आहे। तर एका बाजूने चकली चांगली तळली की दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची आणि त्याचे थोडे बबल्स कमी झाले की आपण तेलातून ही चकली काढून एका झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत। तर अशा प्रकारे आपली इथे चकली बनवून तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि चांगलं चांगलं खात रहा।